मी पाण्याची विवंचना जी सांगितली, माझी माय बहीण डोक्यावर पाणी घेऊन पाणी आणण्यासाठी जाते, ती परिस्थिती पाहिलं मला एवढं दुःख झालं. आम्हाला वाटत होतं दादा की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्येच तशी परिस्थिती आहे का असं वाटत होतं. तर त्याच्यापेक्षाही भयंकर जर परिस्थिती असेल तर या जुन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे. मी जबाबदारीने सांगतो, जुन्नर आणि आंबेगाव या गावाकडे जबाबदारीने सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन सांगतो, आंबेगाव आणि जुन्नर हे गाव मी दत्तक घेऊन पूर्ण लक्ष घालीन, विकासासाठी कधी कमी पडू देणार नाही, अशा प्रकारचा शब्द द्यायला तुम्हाला आलो. टप्प्याटप्प्यानं करू काम, टप्प्याटप्प्यानं करू, एका खट्ट्यानं सर्व कामं होणार नाही. 3 महिन्यानं एक होईल, 6 महिन्यानं एक होईल, 1 वर्ष, 5 वर्षाचा कृती आराखडा बनवून 5 वर्षाचा कृती आराखडा या गावावर या तालुक्यावर लक्ष देण्याची गरज आहे.